चला एक्झाम्पल नंबर 1 लिहून घ्या. इफ a upon b equal to 5 upon 3, फक्त एक्झाम्पल लिहा कसं सोडवायचं ते मी सांगतो. a upon b equal to 5 upon 3, then find the ratio a plus 7b upon 7b. Then find the ratio a plus 7b upon a plus 7b upon 7b. चला गिवन मध्ये लिहून घ्या. गिवन a upon b, given a upon b equal to 5 upon 3. ठीक आहे, a upon b equal to 5 upon 3 असं आपल्याला दिलेला आहे. आवाज येतोय सर्वांना? आपल्याला काढायचं आहे काय लक्षात? a plus 7b upon 7b. आपल्याला काढायचं आहे a plus 7b upon 7b ची व्हॅल्यू. मी इथे लिहितो a plus 7b अपॉन 7b हे आपल्याला काढायचं इक्वल टू क्वेश्चन मार्क असं मी लिहितोय. इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, a plus 7b अपॉन 7b इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर लक्षात घ्या, आता हे कसं ओळखतात? तर इथं b ला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे 7, b ला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे 7. तर पहिली प्रोसिजर काय असेल की आपल्याला डिनॉमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. तर लिहा मग खाली देअरफॉर a अपॉन 7b, a अपॉन 7b जर तुम्ही या साईडला 7 ने मल्टिप्लाय करत असाल तर तुम्हाला राईट साईडला सुद्धा मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. म्हणजेच किती येईल? 7 into 3, 7 into 3, 7 त्रिक 21, म्हणजेच किती आलं आहे? 5 upon 21. ओके, तर ही झाली तुमची a upon 7b ची व्हॅल्यू. दिस इज a upon 7b, 5 upon 21. पण करायचं आहे काय? लक्ष करावं का? डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये काय झालेला आहे? ऍड झालेला आहे. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये काय झालेला आहे? ऍड झालेला आहे. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये काय झालेला आहे? ऍड झालेला आहे. म्हणजे कोणती प्रोसेस झालेली आहे? लक्षात घ्या, ऍड असेल तर कॉम्पोनेंट लिहायचं बाय योग क्रिया झाली आहे ना, तर तिथे लिहा बाय कॉम्पोनेंडो. बाय कॉम्पोनेंडो. चला बाय कॉम्पोनेंडो. therefore a plus 7b, a plus 7b upon 7b equal to 5 plus 21. इकडे सुद्धा ऍड करायचं. 5 plus 21 upon 21 upon 21. 21 plus 5 26. 26 upon 21. चला ही व्हॅल्यू आली. a plus 7b ची व्हॅल्यू काय? 26 अपॉन लिहून घ्या a plus 7b upon b. a plus 7b upon b इक्वल टू याची व्हॅल्यू लिहिली आलेली आहे 26 अपॉन 21. काय अवघड आहे का याच्यात? चला लिहून घ्या. पहिल्यांदा लक्षात घ्या की इथं 7b होतं. 7b होतं म्हणून आपण डिनॉमिनेटरला किती मल्टिप्लाय केलं? आपण डिनॉमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय केलं, हे लक्षात ठेवा. मग इकडे 7 ने केलं तर इकडे सुद्धा करायचं होतं, पण इथं 7 into 3 केलं. 7 into 3 किती झाला? 5 upon 21. 5 upon 21. मग इथं करायचं आपल्याला a plus 7b. a plus 7b करायचं आपल्याला. लक्षात घ्या, a plus 7b upon 7b असं करायचं. a plus 7b म्हणजे कोणती प्रोसेस करतायत ते? प्रोसेस आहे, ऑपरेशन आहे कॉम्पोनेंडो. ऑपरेशन केलंय त्यांनी कॉम्पोनेंडो. द ऑपरेशन इज कॉम्पोनेंडो. सो a plus 7b upon 7b, 5 plus 21 upon 21 equal to 26 upon 21. हे डाऊट आहे का याच्यात? चला नेक्स्ट. पुढच्या ज्या रेकॉर्ड होत आहे क्लास आपला. जे मुलं अबसेंट आहे, ज्यांना ऐकू येत नाही, त्यांना परत एकदा युट्यूबला जाऊन तुम्ही बघा. ठीक आहे.
चला पुढचं लिहा नंबर 2. बघा a/b इक्वल टू 7/4 लिहा क्वेश्चन लिहा. इफ a/b इक्वल टू 7/4 then find the ratio 5a minus b upon b. Then find the ratio 5a minus b upon b. Then find the ratio 5a minus b upon b. तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं a ला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे 5. a ला कितीने मल्टिप्लाय केलेलं आहे 5 न. मग a ला केलंय म्हणजे इकडे पण आपण न्यूमरेटरला केलंय तर इकडे 7 ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करावं लागणार 5 न करावं लागणार. मग पुढे काय झालंय तो का डिनॉमिनेटर मायनस केलंय. मायनस मध्ये कोणती प्रोसेस असते डिव्हिडेंडो. मायनस म्हणजे कोणती प्रोसेस असते डिव्हिडेंडो. जिला कोणती क्रिया म्हणतात मराठीत वियोग क्रिया. आवाज येतोय सर्वांना. चला लिहा तिथे गिवन a/b इक्वल टू 7/4 सेकंड मध्ये. आवाज येतोय सर्वांना. हॅलो आवाज येत आहे हो सर. हो. लिहून घ्या a/b इक्वल टू 7/4 a/b इक्वल टू 7/4. बघा a ला कितीने मल्टिप्लाय केलंय 5 न म्हणजेच न्यूमरेटरला 5 न मल्टिप्लाय करायचं. तर इथं लिहायचं 5a/b. जर वर 5 न मल्टिप्लाय केलं तर इकडे सुद्धा 5 न मल्टिप्लाय करायचं वरती. 5 into 7 divided by 4. 5 into 7 divided by 4. 7 5 35. 7 5 35. 35 भागिले 4. 35 भागिले 4. हेच काय डाऊट आहे. चला आता कोणती प्रोसेस झाली मायनस केले लक्ष करावं का. मायनस केलेलं आहे. मायनस केले म्हणजे कोणती प्रोसेस असते डिव्हिडेंड असते. मग तिथं लिहायचं बाय डिव्हिडेंडो. देअरफॉर ऑपरेशन आहे वियोग क्रिया बाय डिव्हिडेंडो. बाय डिव्हिडेंडो 5a minus b upon b equal to 35 minus 4 upon 4. अवघड आहे का याचं. So this is equal to 35 minus 4 किती येतो 31 upon 4. 31 upon 4 and therefore 5a minus b upon b. 5a minus b upon b. आलं काय. हे डाऊट आहे का कुणाला याच्यामध्ये. सगळ्या स्टेप समोर आहे. कसं लिहायचं ते पण सांगितलेलं आहे. आपला क्लास रेकॉर्ड होत आहे युट्यूबला पडून जाईल. तुम्हाला जे काही आपल्या फ्रेंड्सला पाठवायचे पाठवू शकता. आपली टीचिंग त्यांना लक्षात येईल. आपण सगळं घेतो ते लक्षात येईल. येस तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करू शकता सध्या जर काही करायचं असेल तर. आपले जेवढे ऑनलाईन क्लास चालतात तेवढं त्यांना लक्षात येऊ द्या. टीचिंगला आपल्याला फायदा होईल. 10वीला हिस्ट्री जिओग्राफी आपण शिकवणार आहे त्यांना फ्रीली. ते पण सध्या सांगा. मुलं फ्री असून सुद्धा करत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या की औषधातलं वातावरण कसं. हिस्ट्री जिओग्राफी 10वीची आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत. लक्षात घ्या. अगदी काही व्हिडिओ सकट तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल जसं एखादा व्हिडिओ काही आपण जर पानिपतची लढाई वगैरे कधी झाली होती किंवा 1857चा उठाव रिव्हॉल्ट काही आपल्याला ते ॲनिमेटेड किंवा काही युट्यूबच्या माध्यमातून पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो. आवाज येतोय तुम्हाला. हॅलो आवाज येतोय. आवाज येतोय का सर्वांना. येस सर. ह्याचा येतोय का व्हिडिओचा आवाज येतोय का. व्हिडिओचा आवाज येतोय. येस. ओके. तर आपल्याला हिस्ट्री जिओग्राफी सुद्धा अशाच रीतीने ऑनलाईन डिटेल शिकायचे. हे सगळं मी तुम्हाला डिटेल व्यवस्थित सांगेन. त्यामुळे काही अडचण येणार नाही.
शिकवता शिकवता व्हिडिओच्या माध्यमातून आणि खूप साऱ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून हिस्ट्री जिओग्राफी आपण कव्हर करून घेऊ मुलांची फ्रीली. औषधातल्या सर्व मुलांना सांगा, औषधातल्या सगळ्या मुलांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आपण मॅथ्स सकट हिस्ट्री जिओग्राफी फ्रीली देणार आहोत. मॅथ्सला तर आपण ऑलरेडी पुढे आहे सगळ्यांच्या लक्षात. आणि जे काही एक्सप्लेनेशन असतील की नेमकं हे काय म्हणतं काय नाही, या सर्व गोष्टी आपण डिटेल स्वरूपामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला आपण आपल्या भागाकडे येऊ. चला लिहिलं का? तो क्वेश्चन झाला तुमचा. चला पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट. हा क्वेश्चन नंबर 3 राईट डाऊन. मला सांगा ह्याला पाहिल्या तुम्ही कोणतं ऑपरेशन झालंय असं म्हणालो? वरती प्लस झालंय खाली मायनस झालंय असं कोणतं ऑपरेशन असतं आपल्याकडे? वरती प्लस खाली मायनस असेल तर कोणतं ऑपरेशन असतं आपल्याकडे? कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, योग वियोग क्रिया. आता ही योग वियोग क्रिया कशी असते ती बघूयात आपण. पण मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या नंबरनी कोणत्या लेटरला मल्टिप्लाय केलेलं दिसतंय? ए ला मल्टिप्लाय केलंय का बी ला मल्टिप्लाय केलेलं आहे? येस, ए ला मल्टिप्लाय झालेला आहे का बी ला मल्टिप्लाय झालेला आहे? बी ला कितीनं मल्टिप्लाय केलेलं आहे? 2 न. मग आपण पण काय करायचं इथं बी ला 2 न, म्हणजे डिनॉमिनेटरला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे? 2 न मल्टिप्लाय करायचं. मग कोणतं ऑपरेशन झाले तुमच्या लक्षात आलं असेल? कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. चला गिवन ए बाय बी इक्वल टू 7/3 लिहून घ्या. थर्ड क्वेश्चन, ए बाय बी इक्वल टू थर्ड गिवन ए बाय बी इक्वल टू 7/3. चला आता डिनॉमिनेटरला त्यांनी 2 न मल्टिप्लाय केले तर आपण सुद्धा 2 न मल्टिप्लाय करून घेऊ. a अपॉन 2b इक्वल टू 7 अपॉन 2 3 जा 6 बरोबर आहे. इथे 2 न मल्टिप्लाय करायचंय तुम्हाला 3 ला. सो दिस इज इक्वल टू 7 अपॉन 6. हे कळलं सर्वांना? ए बाय बी ची व्हॅल्यू काय आली हो? ए बाय बी इक्वल टू काय व्हॅल्यू आली? 7/6. ए बाय बी इक्वल टू 7/6. हॅलो, आता ते कोणीतरी गोपाळ नावाचं हे झालेलं ऍडमिट. काय नाव आहे बेटा तुझं? हॅलो गोपाळ, हे कोण आहे गोपाळ? सांगा इकडे, परिचय द्या आपला. गोपाळ वर्दे का? वडिलाचं कोणाचं आहे? वर्दे का काय आडनाव आहे का? नाव आणि आडनाव सांगा आपलं काय? हॅलो, कुठल्या शाळेमध्ये आहेत आपण? शाळा कोणती आहे? परिचयाच्या मुलांना टाकत चला. आता इथे ए बाय 2b ची व्हॅल्यू काय आली? 7/6. ए बाय 2b ची व्हॅल्यू काय आली? 7/6. ओके, चला आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला इथे करायचंय कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. Componendo dividendo, that is therefore a plus 2b upon 2b upon a minus 2b. ठीक आहे, हेच काढायचंय ना आपल्याला? हेच काढायचंय का? a plus 2b upon a minus 2b. हेच काढायचंय ना? हे पहा, a plus 2b upon a minus 2b. आवाज येतोय का सगळ्यांना?
इक्वल टू, हो चला द्या तिथे इक्वल टू. आता इकडं पण तसंच करा. हे पहा, आता इथे येतं ए प्लस 7 प्लस किती हो 6. इथे येतं 7 प्लस 6 अपॉन 7 मायनस 6 अपॉन 7 मायनस 6. 7 आणि 7 14. 14 म्हणजे इथे किती आले 13. 13 भागिले 1. चला, कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? आन्सर किती आलं तुमचं 13 अपॉन. देअरफॉर इथं लिहून घ्या a प्लस 2b अपॉन a मायनस 2b अपॉन a मायनस 2b इक्वल टू 13 अपॉन 1 इक्वल टू 13 अपॉन 1. येस, काय डाऊट आहे? सोपं आहे नाही? सोपं आहे ना? अवघड आहे? चला नेक्स्ट. पुढे लिहा नेक्स्ट क्वेश्चन. बघा 13 अपॉन 1 आलेला आहे आपल्या. चौथा क्वेश्चन लिहा. चला, एक एक क्वेश्चन लिहित तर आम्ही सगळं सांगतोय. सॉल्ड अनसॉल्ड ऑल क्वेश्चन, एक्सरसाइज मिसेलिनियस सगळं सोडू आपण. सध्या तुर्तास वातावरण ऑनलाईन घ्यायचंच आहे रे. सध्या आपण ऑनलाईन घेतलेलाच फायदा आहे. तुम्हाला मुलांना लक्षात येतं का बघा, तुमची परेशानी वाचते. शाळा ऑनलाईन चालू आहे ऑफलाईन चालू आहे तुमच्या? हॅलो, जरा सगळ्यांनी थोडस हे चालू करा, थोडस तुमचे माईक वगैरे चालू करा, बघू द्या मला काय. शाळा कशा चालू आहेत, ऑनलाईन की ऑफलाईन? ऑनलाईन. ऑनलाईन. मग आपण ऑनलाईन घ्यायचं ऑफलाईन घ्यायचा क्लास? ऑफलाईन. मुलांचं काय मॅन्डेट आहे? ऑफलाईन का घ्यायचा, ऑनलाईन का नाही घ्यायचं? उद्या जर समजा आपली ही झाली त्यांच्याकडे तक्रार नोंद झाली की 9वीचा क्लास कसं काय घेताय. 10वी आणि 12वीला परमिशन आहे, 9वीला परमिशन नाहीये. मला काय म्हणायचं की आपली लाट जी आहे ती ओसरत आहे. लक्षात घ्या, ही जी लाट आलेली आहे सध्या ती 1 फेब्रुवारी पर्यंत सगळं कमी होऊन जाईल. 1 फेब्रुवारी पासून परत शाळा सगळ्या चालू होतील. 1 फेब्रुवारी म्हणतोय मी, 1 फेब्रुवारी लक्षात घ्या डेट. एक 10 दिवसात खूप वाढेल, 10 दिवसाच्या नंतर सगळं कमी होऊन जाईल. फार तर फार 10 फेब्रुवारी लास्ट, 10 फेब्रुवारीला तुमची शाळा परत एकदा चालू होईल. तर आपले 2-3 चॅप्टर कव्हर होऊन जातात. आल्यावर परत एखादा चॅप्टर आपण कव्हर करून सगळा सिलेबस आपण कव्हर करून 1 मार्च आपली 10वी चालू होणार आहे. तर आपले टीचिंग जे आहे ते ऑनलाईनच्या मार्फत तुमच्या सगळ्या औषधातल्या मुलांना पोहोचते, लक्षात घ्या. तर त्यासाठी तुम्ही लिंक शेअर करा, आपले व्हिडिओ शेअर करा, मुलांपर्यंत सगळं मेसेज पोहोचू द्या. आपलं ऑनलाईनची पण, आपण ऑनलाईनला किती व्यवस्थित टीच करतो हे मुलांपर्यंत जाऊ द्या. आपला ऑनलाईन क्लास हा सगळ्यापेक्षा बेस्ट फॉर्म मध्ये चालतो, लक्षात घ्या. आपल्या इतक्या हायटेक मध्ये सध्या कुणीही क्लास तिथे घेत नाहीये, तर ह्यात तुमचा फायदा आहे. ठीक आहे. चला, लिहिला प्रॉब्लेम लिहिला. चला, आता इथे ए ला किती न गुणायचं आहे 5, बी ला किती न गुणायचं आहे 3. ए बाय बी इक्वल टू ए बाय 3 इक्वल टू बी बाय 2 असं दिलं. आधी लिहून घ्या, ए बाय 3 इक्वल टू 5 बी बाय 2. अगोदर क्वेश्चन लिहून घ्या. चला, चौथा क्वेश्चन चालू आहे ना आपला, तपासवा. लिहून घ्या, गिवन ए बाय 3 इक्वल टू बी बाय 2. a by 3 equal to b by 2. a by 3 equal to b by 2 असं दिलेलं आहे. मग यालाच लिहायचं असतं therefore a by b equal to 3 by 2. a by बस a by b equal to a by b equal to 3 by 2. ठीक आहे. a by b equal to 3 by 2. a by b equal to 3 by 2. ओके. आता लक्ष करा, इथे आपल्याला काय करायचंय, 5a plus 3b 5a plus 3b
आणि 7a मायनस 2b असं काहीतरी वेगळं करायचं. ठीक आहे, तर काय अडचण नाही. आपण काय करायचंय, a ला कितीनं मल्टिप्लाय करायचं, 5 ने मल्टिप्लाय करायचं, b ला कितीनं मल्टिप्लाय करायचं, 3 न मल्टिप्लाय करायचं. मग आधी आपण a ला 5 न मल्टिप्लाय करून घेऊ. लक्षात घ्या. मग आता इथं काय येतं पहा, दिस इज इक्वल टू 5 न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय येतं, दिस इज 5a, दिस इज 5a, आणि खाली आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे, b ला. लक्ष करा, b ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 3 न, a ला मल्टिप्लाय करायचंय 5 न, b ला मल्टिप्लाय करायचंय 3 न. सो दिस इज 3b, दिस इज 3b इक्वल टू, आता ह्याला 5 न मल्टिप्लाय करून घ्या. दिस इज 5 इंटू 3, इकडे आपण 5 न मल्टिप्लाय केले ना वर, त्यानंतर खाली कितीनं केले मल्टिप्लाय आपण, 3 न. सो इट इज अ 3 इंटू 2, म्हणजे किती झालं हे लक्ष करा, 3 15. ओके, 3 15 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे हे आलं तुमचं आन्सर 15/6. सो तुमची व्हॅल्यू काय झाली आहे, therefore 5a upon 3b, 5a upon 3b, 5a upon 3b equal to 15/6, 15/6. तर हा तुमचा मेन रेशो झाला. लक्षात घ्या, हा तुमचा मेन रेशो झाला, हा आन्सर नाही झाला. तर आता तुम्हाला काय करायचंय, पाहिजे इथं करायचंय तुम्हाला 5a plus 3b upon 7a minus 2b. 5a plus 3b इथं लिहून घेतो मी, 5a plus 3b, 5a plus 3b, 5a plus 3b upon 7a minus 2b. लिहा मग इथे 7a minus 2b, 7a minus 2b. आता लक्ष करावं का, थोडस पहा इथे. आता तुम्हाला हे थोडस वेगळं वाटू शकतं की इथे वरती वेगळं केलंय आणि खालती वेगळं केलेलं आहे. तर बघा इथं काय झालंय, इथे तुम्हाला ज्या रेशोला ज्याच्याने मल्टिप्लाय करायचंय तो रेशो इथं मल्टिप्लाय करून तिने लिहिलेला आहे, म्हणजे सेपरेट सेपरेट केलेलं. लक्षात घ्या, सेपरेट सेपरेट इथं करून लिहिलेलं आहे. 5a plus 3b चा सेपरेट सोडवलाय आणि 7a minus 2b ला सेपरेट सोडवलेलं आहे. ठीक आहे, मग आपण सेपरेट पण काढून घेऊ शकतो. आता इथे सेपरेट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सेपरेट आणखीन एक इथं रेशो कंडक्ट करून घ्यावा लागेल. हे पहा, a/b इक्वल टू 3/2, a/b इक्वल टू 3/2. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे इथं a ला कितीने मल्टिप्लाय केले, 7. मग आपण पण इथं 7 ला मल्टिप्लाय 7a करून घेऊ आणि b ला कितीने केले, 2. सो दिस इज अ 7a अपॉन 2b, दिस इज अ 7a अपॉन 2b, 7a अपॉन 2b. मग इथे किती येतो, 7 3 21 आणि बे दोन्ही 4. हे तुमच्या लक्षात आलं का, हो का. हा एक रेशो तुम्ही मिळवला आणि हा एक रेशो तुम्ही मिळवला, हे दोन रेशो तुम्ही मिळवले. ठीक आहे का. आणि समजा हे लिहिलं असेल तर ह्याला थोडस मी रब करतो इथे, ही स्टेप खाली येणार आहे, थोडस तुम्ही वहीत ऍडजस्ट करू शकता. थोडं बघा कसं करायचंय. आता इथे मी प्रोसिजर काय करणार आहे, मायनस प्लस ची प्रोसिजर करायची आपल्याला, कॉम्पोनेंटो करायचं. आणि इथे पण आपल्याला काय करायचं आहे, 7a minus 2b, 7a minus 2b. 7a minus 2b. ओके, लिहून घ्या तिथं खाली, बघूयात हे थोडस काय तरी. आता 5a minus 5a plus 3b जर मी इथं केलं तर काय करणार तुम्ही, 5a plus 3b, 5a plus 3b. So this is equal to 15 plus 6, 15 plus 6. आता हा एक थोडासा वेगळा प्रकार त्यांनी केलाय. लक्षात घ्या, इथे कोणतीही प्रोसेस इथं डायरेक्टली यूज झालेली तुम्हाला दिसत नाही. याला 2-3 प्रकारे सोडवता येते या गणितात. आता इथं थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं तुम्हाला. एक मेथड मी सध्या सांगतो तुम्हाला. इथे सरळ सरळ 5a plus 3b करून घेतला तर 5a plus 3b काय आला, 15 plus 6 दॅट इज अ 21. त्यांचा पण पुढे 21 तिथं दिसतोच आहे. आता इथं 7a minus 2b करायचं, याच्यावरून काय करायचंय, 7a minus 2b, याच्यावरून हे केलं. आता 7a minus 2b म्हणजे सरळ सरळ करू आपण, 7a minus 2b. ऑपरेशन कोणतं यूज झालंय का, नो, इथं ऑपरेशन कोणतं यूज झालं नाही. सरळ सरळ डिनॉमिनेटर मायनस केलेलं आहे, म्हणजे 21 मधून 4 गेले, 21 मधून 4 गेल्यावर किती राहतात, 17.
21 मधून 4 गेल्यावर किती राहतात? 17 राहतात. बघा, ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का याची व्हॅल्यू किती आली आहे? 21. याला आपण 1 टाकलं आणि याची व्हॅल्यू किती आली आहे? 17. याला आपण 2 टाकलं. मग आपण 1 ला 2 न भागून घेऊ, आहे ना. डिवायडिंग 1/2 असं म्हणता येतं. मग तिथे लिहायचं डिवायडिंग 1/2 डिवायडिंग 1/2. 1 ला 2 न भागून घेऊ असं म्हणतो. तर भागून घ्या चला. 1 मध्ये काय डावीकडं? 7a 5a plus 3b 5a plus 3b 5a plus 3b upon 5a plus 3b upon 7a minus 2b. लिहून घ्या तिथं 7a minus 2b म्हणजे किती आलं हे? 21/17. 21/17. इथं कोणतंही ऑपरेशन परफॉर्म झालं नाही. इथे डायरेक्ट त्यांनी याला सॉल्व्ह केलेलं आहे. कुणाला काही विचारायचं डाऊट असेल तर विचारायचं. माझ्या मते हे सोपं आहे पुस्तकापेक्षा. सरळ सरळ पहिला रेशो काढून घ्यायचा असा. याचं काय म्हणलं ऍड करायचं तर ऍड केलं. ऍड केल्यावर आन्सर आलं याचं 21. कुठं लिहिलं आपण ते 21? इथे 21 लिहिलं होतं. दिस इज इक्वल टू 21 असं लिहायचं. 21 ओके. आणि ह्याचा आन्सर किती आलेला आहे पहा. दिस इज 17. सो 21/17 असं डायरेक्ट करता येतं तुम्हाला. तर हे सोपं आहे. याच पद्धतीने जा म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन होण्याचा काही विषय नाही. 1 ला आपण कितीनं भागलेलं आहे? 2 न भागलेलं. सो 5a plus 3b upon 7a minus 2b चा आन्सर किती आलं? 21/70. 21/70. ओके. काही अडचण असेल तर मला विचारा कमेंट मध्ये. चला पुढे लिहून घ्या. फिफ्थ. आता फिफ्थ सोपं आहे. फिफ्थ मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल तर कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो सारखं झालंय. पण कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो मध्ये वरती प्लस असतं खालती मायनस असतं. पण कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो मध्ये वरती प्लस खालती मायनस, पण इथं वरती मायनस खालती प्लस आले. तर याचा अर्थ इथं काय करून घेतली? व्यस्त क्रिया केली. म्हणजे आलेल्या आन्सरला काय करायचं? परत इन्व्हर्टेंडो. आलेल्या आन्सरला परत काय करणार तुम्ही? इन्व्हर्टेंडो. मला तिथं गिवन x/y = 4/5 गिवन 5. फिफ्थ x/y = 4/5 x/y = 4/5. x ला कितीनं मल्टिप्लाय केलंय? 4. मग वरती 4 न मल्टिप्लाय केलं तर 4x आला. 4x/y. तर वरती 4 न मल्टिप्लाय केलं तर इकडे सुद्धा वरती 4 × 16 करणार तुम्ही. 4 × 4 4 × 4 डिवायडेड बाय 5 4 × 16 म्हणजे किती आला हा? 16 डिवायडेड बाय 5. आता याची कोणती प्रोसेस करणार तुम्ही? कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. लिहा तिथं बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. योग वियोग क्रिया करून बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो 4x डिनॉमिनेटर ऍड करायचं होतं. 4x + y अपॉन 4x + y अपॉन 4x - y. 4x + y अपॉन 4x - y. इथं पण तसंच करायचं होतं. खालचा डिनॉमिनेटर किती येतं? 16 + 5 करायचं. आणि इथं करायचं 16 - 5. 16 + 5 किती आले? हे 21. 16तनं 5 गेली तर किती आली? 11. ठीक आहे. दिस इज 21/11. पण आपल्याला असं पाहिजे का नाही? वरती मायनस पाहिजे. मग आता कोणती प्रोसेस करणार आहे याला? इथे प्रोसेस करायची आहे तुम्हाला इन्व्हर्टेंडो. लिहा तिथं बाय इन्व्हर्टेंडो. बाय इन्व्हर्टेंडो. बाय इन्व्हर्टेंडो. बाय इन्व्हर्टेंडो 4x - y अपॉन 4x - y अपॉन 4x + y इक्वल टू 11/21. हे तुमचं फायनल आन्सर आहे. पुट द बॉक्स. लक्षात घ्या. इथे 4x होतं.
4x होतं म्हणून ह्या x ला आपण कितीने मल्टिप्लाय केलं, 4 ने मल्टिप्लाय केलं. मग इकडे वर केलं न्यूमरेटरला, त्यामुळे इकडे सुद्धा न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. 4 चा किती होतं 60. मग आता इथं प्लस मायनस दिसतंय, त्यामुळे आपण प्रोसेस कोणती केली, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. मग काय असतं कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, डिनॉमिनेटर एकदा ऍड करायचा, डिनॉमिनेटर एकदा मायनस करायचा, पुन्हा मधून न्यूमरेटर मधून. मग 16 अधिक 5 किती आला, 16 अधिक 5 21, आणि 16 मधून 5 गेले किती येतात 11. परत उलट पाहिजे, मायनस वर पाहिजे. इथं मायनस कुठं आलेला आहे, खाली आलाय. हा वरती पाहिजे, खाली प्लस पाहिजे आपल्याला. मग आता परत कोणती प्रोसेस केली आपण, इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो काय तुम्हाला माहितीच आहे. इन्व्हर्टेंडो बघा, मी लिहितोय इथे इन्व्हर्टेंडो प्रोसिजर काय होती. इन्व्हर्टेंडो काय सांगते की इफ a अपॉन b इक्वल टू c अपॉन d, जर a अपॉन b इक्वल टू c अपॉन d असेल तर इन्व्हर्टेंडो काय असते, b अपॉन a इक्वल टू d अपॉन c. so this is said to be इन्व्हर्टेंडो. या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, इन्व्हर्टेंडो. व्यस्त क्रिया केली, उलट लिहिलं आपण. फॉर एक्झाम्पल एक रेशो समजा मी असं लिहिलं 3/7 इक्वल टू 6/14. तर याचा इन्व्हर्टेंडो काय येतो, उलट लिहायचं फक्त, 7/3 इक्वल टू 14/6. सो दिस इज सेड टू बी इन्व्हर्टेंडो. दिस इज सेड टू बी इन्व्हर्टेंडो. काय डाऊट आहे याच्यामध्ये? चला नेक्स्ट पुढं. बघा हा 5वा झाला, तर आपल्याला 6व्या क्वेश्चन कडे जायचं. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 6. इफ 5x इक्वल टू 4y, if 5x equal to 4y, then find the value of the ratio. If 5x equal to 4y, then find the value of the ratio 3x square plus y square, 3x square plus y square upon 3x square minus y square. तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं प्रोसेस कोणती झाली, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो झाली. पण आलाय काय, स्क्वेअर आलाय. मग स्क्वेअर आधी करून घेऊ. स्क्वेअर तर आलाय, पण परत एक्स ला कितीने मल्टिप्लाय केले, 3 न. ते सगळ्यात आधी काय करावं लागेल, स्क्वेअरिंग. आणि त्याच्यानंतर कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल, एक्स स्क्वेअरला 3 न. मग जे होईल ते होईल. क्वेश्चन लिहा आधी. इफ 5x इक्वल टू 4y, then find the value of the ratio 3x square plus y square upon 3x square minus y square. So write down, given 5x equal to 4y. given 5x equal to 4y. फिफ्थ क्वेश्चन आहे हा. 5वा क्वेश्चन आहे. 5x equal to 4y. तर यावरून रेशो तयार करा. y ला इकडे खाली घ्या. x अपॉन y इक्वल टू 4/4 अपॉन 5. x अपॉन y इक्वल टू 4/5. ठीक आहे, काय अडचण इथपर्यंत? तर दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घ्या. सो दिस इज एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. इकडे पण 4चा वर्ग आणि 5चा वर्ग होईल. इट्स 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. 4 स्क्वेअर किती येतो, 16. 16 डिवायडेड बाय 25. 16 डिवायडेड बाय 25. तर लिहा पुढं, टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साइड्स. इथं पुढे लिहून टाका, टेकिंग स्क्वेअर्स ऑन बोथ साइड्स. taking squares on both sides. taking squares on both sides. दोन्ही बाजूचा वर्ग करून. ओके, चला हे आलं इथपर्यंत. आता आपल्याला काय करायचंय, वरती कितीने मल्टिप्लाय करायचंय, 3 न न्यूमरेटरला. आपण न्यूमरेटरला 3 न मल्टिप्लाय करून घेऊया. 3x स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. 3x स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. म्हणजे न्यूमरेटरला तुम्ही कितीनं मल्टिप्लाय केला, 3 न केला. तर आता इकडे सुद्धा कितीनं करायचं, 3 न करायचं. 3 × 16, 16 × 48 होतील. 16 × 48. 3 × 16 म्हणजे किती झालं हे, 16 × 48 भागिले 25. काय डाऊट आहे? आता कोणती प्रोसेस करणार, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो.
लक्ष करा आता काय करायचं प्लस मायनस असलं की प्रोसेस कोणती असते कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो मग लिहायचं बाय componendo dividendo by componendo and dividendo ठीक आहे बघ आता काय येतंय therefore 3x square plus y square 3x square plus y square upon 3x square minus y square 3x square minus y square equal to काय तर सांगा 48 प्लस वरती काय करायचं प्लस 48 प्लस 25 खाली काय करायचं मायनस करायचं 48 मायनस 25 किती आलं सांगा 48 प्लस 25 8 आणि 5 13 म्हणजे हाताला 1 6 आणि 1 7 73 आणि 48 मधून 25 गेली तर 8 मधून 5 गेली 3 राहतात 23 बरोबर आहे 73 डिवायडेड बाय 23 तर हे कोणत्या प्रोसेस नुसार झालं दिस इज बाय कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो बघा आन्सर 73 बाय 23 आले का 73 भागिले 23 आपलंही किती आलंय 73 भागिले 23 काय अवघड आहे का तर जवळपास 7 वाजून 50 मिनिटं झालेत दुसरी लिंक काही मी टाकत नाही ठीक आहे उद्या ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे ते मी उद्या सांगेन ओके चालतं एवढं लिहून घ्या युट्यूबला हा व्हिडिओ लगेच पडून जाईल ज्यांनी नाही बघितला त्यांनी पहा परत एकदा रिपीट काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिथे तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा पाहायला त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता 1-2 मिनिटात व्हिडिओ टाकतो मी ठीक आहे आवाज येते सर्वांना